नमस्कार. टीईटी म्हणजेच शिक्षक पदाला परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षक मित्रांचे महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीची तयारी करण्यासाठी विश्वसनीय आणि सर्वात जास्त निकाल देणाऱ्या इग्नाइट अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी योगेश बोबडे स्वागत करतो. शिक्षक मित्रांनो, टीईटी 2026 म्हणजे येत्या जून जुलैमध्ये पुढील टीईटी परीक्षा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपण आपल्या इग्नाइट अकॅडमी या ऍपवर द्रोणा बॅच 9.0 ही नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू केली आहे. ही बॅच आपल्या इग्नाइट अकॅडमी या ऍपवर कशा प्रकारे जॉईन करावी आणि जर आपण ओल्ड स्टुडंट असाल तर टीईटी 50 हा कुपन कोड कसा वापरावा याविषयीची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. बघा, द्रोणा बॅच 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे, ज्यामध्ये पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 1 व 2 असे 3 वेगवेगळे कोर्सेस आपण अवेलेबल केले आहेत. प्रत्येक कोर्समध्ये तुम्हाला संबंधित पेपरसाठी असणारे सगळे विषय हे लाईव्ह शिकवले जातील. त्या प्रत्येक लेक्चरची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल, पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळणार आहे, प्रॅक्टिस टेस्ट असणार आहे, ज्या 3 प्रकारच्या टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज, फुल लेंथ रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता. तुमच्या लॅपटॉपवर, पीसीवर देखील तुम्हाला हे सेशन, हे लेक्चर बघता येतील. अशा प्रकारचा हा कोर्स आपल्या ऍपमध्ये आपण लॉन्च केलेला आहे, द्रोणा बॅच 9.0. जॉईन करण्यासाठी काय करावं बघा, त्याविषयीच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि टीईटी 50 हा जो कुपन कोड आहे आपल्या ओल्ड स्टुडंटसाठी, तो कसा अप्लाय करावा याच्याविषयीची पण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सर्वप्रथम बघा, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इग्नाइट अकॅडमी ऍप हे डाउनलोड करायचं आहे. आपल्या मोबाईलमध्ये जे गुगल प्ले स्टोअर आहे, त्या गुगल प्ले स्टोअर मध्ये तुम्हाला इग्नाइट अकॅडमी असं सर्च करायचं आहे. या प्रकारचं नाव आणि असा लोगो असणारा ऍप तुम्हाला मिळेल, ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. ऑलरेडी इन्स्टॉल असेल तर पुन्हा नव्याने इन्स्टॉल करण्याची गरज नाही. ऍप एकदा तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालं की मग त्यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अशी काही माहिती फिलअप करून तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसिजर जी आहे ती कम्प्लीट करायची. नॉर्मल आपण जसं बाकी ऍप मध्ये करतो अगदी त्याच प्रकारे. आता तुमच्या समोर ऍप ओपन होईल आणि या प्रकारचं होम पेज तुम्हाला दिसेल. याला आपण ऍपचं होम पेज म्हणूया. असं होम पेज असेल, इथं काहीतरी माहिती वगैरे असेल, खाली कोर्सेस, टेस्ट सिरीज असे नावं तुम्हाला दिसतील. आता इथं काय करायचं बघा, तुम्हाला कोर्सेस वरती क्लिक करायचंय. पण तत्पूर्वी तुम्हाला याची खात्री करून घ्यायची आहे की वर जी कोर्स कॅटेगरी आहे, या ठिकाणी काय असतं बघा, कोर्स कॅटेगरी असते, ही तुम्ही बरोबर टीईटी टेट केलेली आहे का. नसेल तर बघा, इथे बाजूला एक छोटंसं ऑप्शन तुम्हाला दिसतंय. एक छोटंसं ऑप्शन आहे बघा इथं बाजूला, अशा खालच्या बाजूला त्रिकोण दाखवणार, त्यावरती क्लिक करा. हे सर्व कोर्स कॅटेगरी तुमच्या समोर ओपन होईल. तुम्ही इथं बघू शकता, सरळ सेवा, आरटीओ, एमपीएससी, सीईटी टेट, ही कोर्स कॅटेगरी जी आहे ती तुम्हाला सेव्ह करायची आहे. कोणती कोर्स कॅटेगरी? सीटीटी, टीईटी, टेट, केंद्र प्रमुख, ही कोर्स कॅटेगरीला काय करायचं बघा, तुम्हाला सेव्ह करायचं आहे. आणि मग अशा प्रकारचं पेज पुन्हा तुमच्या समोर ओपन होईल आणि मग तुम्हाला कोर्सेस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. कोर्सेस वरती जसं तुम्ही क्लिक करणार तसं तुमचं टीईटी टेट मधले जे काही कोर्स आहे ते सगळे तुमच्या समोर ओपन होतील. तुम्ही तर बघू शकता 9.0 1 नंबरलाच आहे. पेपर 1 व 2, पेपर 1, पेपर 2 असे 3 ऑप्शन्स तुम्हाला आहे. खाली रेकॉर्डेड बॅच पण आहे टीईटीची, सीईटीच्या बॅचेस पण आहे, बाकी सगळं खाली तुम्हाला बाकी बॅचेस पण बघायला मिळून जातील. आता जो कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे त्या कोर्सला सिलेक्ट करायचं. समजा मला पेपर 1 चा कोर्स घ्यायचा आहे, तर पेपर 1 च्या कोर्सला या ठिकाणी मी काय करणार बघा, सिलेक्ट करणार. पेपर 1 च्या कोर्सला सिलेक्ट केलं की मग तुमच्या समोर त्या कोर्सची माहिती असणारं असं बघा होम पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला त्या कोर्सची संपूर्ण माहिती आहे. तुम्ही जर खाली क्लिक केलं तर व्हॅलिडिटी असेल, मार्गदर्शक असतील, बाकी सगळ्या आपल्या गोष्टी असतील, त्या सगळ्या तुम्हाला इथं बघायला मिळतील या पेजवरती. ओव्हरव्ह्यू पेज आपण याला म्हणतो. मग याच पेजवरती तुम्हाला इथं खाली बघा बाय नाऊ हे ऑप्शन आहे. इथं तुम्हाला फीस दिसते बघा 2499. बाय नाऊ वर तुम्हाला क्लिक करायचंय. बाय नाऊ वरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार तेव्हा मग पेमेंटचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. तर फीस तुम्हाला दिसते बघा, इंटरनेट हँडलिंग चार्जेस लागल्यानंतर 2566. पे ऑनलाईन किंवा क्यूआर पेमेंट असे 2 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी आहेत. आणि मग जेव्हा तुम्ही पे ऑनलाईन वर क्लिक करता तर हे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतात. युपीआय, फोन पे, गुगल पे किंवा कार्ड्स अशा प्रकारचे ऑप्शन्स आहेत. तर ज्या शिक्षक मित्रांना युपीआयच्या मार्फत, फोन पे, गुगल पेच्या मार्फत किंवा कार्डच्या मार्फत पेमेंट करायचंय त्यांनी पे ऑनलाईन हे ऑप्शन निवडा. आणि ज्यांना इतरांच्या मोबाईलचा फोन पे, गुगल पेचा वापर करून पेमेंट करायचंय त्यांनी क्यूआर पेमेंट हे ऑप्शन निवडा. जर तुम्ही क्यूआर पेमेंट हे ऑप्शन निवडलं तर एक क्यूआर कोड तुमच्या मोबाईलमध्ये जनरेट होईल आणि दुसऱ्या व्यक्तीचा, ज्या व्यक्तीचा मोबाईलचा फोन पे, गुगल पेचा वापर करून तुम्हाला पेमेंट करायचं होतं, त्यांना फोन पे, गुगल पे मध्ये तो क्यूआर कोड जो आहे तो स्कॅन करायचा. त्यांनी पेमेंट केलं की तुम्हाला या ठिकाणी मेसेज येईल, पेमेंट सक्सेसफुल. अशा प्रकारे तुम्ही कोर्सला जे आहे ते जॉईन करू शकता. कोर्स तुम्हाला ओपन करायचा आहे. जो काही कोर्स तुम्हाला पाहिजे बरोबर त्या कोर्सला सिलेक्ट करा. त्या कोर्स विषयीची संपूर्ण माहिती असणारा पेज तुमच्या समोर ओपन होईल. व्यवस्थित वाचा, तोच आहे का कोर्स जो आपल्याला घ्यायचा होता. आणि मग इथं
पे ऑनलाईन किंवा QR पेमेंट असे ऑप्शन्स असतील. तुमच्या मोबाईल मधील फोनपे गुगल पेचा वापर करायचा पे ऑनलाईन वर क्लिक करा आणि जर इतरांच्या फोनपे गुगल पेचा वापर करायचा तर पे QR पेमेंट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता आपले जे ओल्ड स्टुडंट असेल म्हणजे ज्यांनी इग्नाइट अकॅडमी ऍपवर अगोदर कोर्सेस जे आहेत ते घेतले होते टीईटी सीटीटी केंद्र प्रमुख वगैरे वगैरे, तुम्हाला 50% ऑफ आहे. तुम्हाला काय करायचं बघा, जसं तुमच्या समोर हे पेज ओपन होईल ऍपची माहिती देणार तसं तुम्हाला या ठिकाणी कुपन कोड दिसेल. हा कुपन कोड फक्त त्यांना दिसतो ज्यांनी ऑलरेडी जुने कोर्स घेतले होते. त्यांना काय करायचं बघा, या अप्लाय नावाच्या बटनवरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही या अप्लाय नावाच्या बटनवरती क्लिक करता तर तुम्हाला खाली मेसेज येतो कुपन अप्लाइड सक्सेसफुली फ्लॅट 50% ऑफ. मग 50% तुमची फीस जी आहे ती कमी होईल आणि तुम्हाला एकूण 1282 रुपये इंटरनेट हँडलिंग चार्जेस सहित ते तुम्हाला पे करायचे. आणि तुम्हाला सेम ऑप्शन तुम्ही यावरती कंटिन्यू वरती क्लिक केलं की अशा प्रकारचा पेज तुमच्या समोर ओपन होईल जे तुम्हाला फीसची माहिती वगैरे राहील. मग तुम्ही पे ऑनलाईन केलं तर ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन तुमच्या समोर असं आहे आणि QR कोड केलं तर QR कोडचं ऑप्शन हे तुमच्या समोर असं आहे. म्हणजेच जे आपले नवीन शिक्षक मित्र असतील जे आपल्या सोबत जॉईन करू इच्छिता तुम्हाला या प्रकारे पेमेंट प्रोसिजर करायची आहे. आणि जे ओल्ड आहेत ज्यांनी ऑलरेडी कोर्सेस वगैरे घेतले होते तुम्ही कुपन कोड अप्लाय करायचा आहे TET 50 नावाचा. अशा प्रकारे तुम्हाला ही बॅच आपल्या इग्नाइट अकॅडमी या ऍपवर जॉईन करता येईल. बॅच जॉईन केल्यावर बघा इथं खालच्या बाजूला बॅच जॉईन केल्यावर इथं खालच्या बाजूला माय कोर्सेस नावाचा ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लगेच तुम्हाला आपली जी बॅच तुम्ही जी परचेस केली आहे ती बॅच दिसेल. तिथं व्ह्यू कोर्स या ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्हाला त्या बॅच मधला जो काही कंटेंट काही अवेलेबल झाला असेल तो बघायला मिळून जाईल. आणि मग तिथून पुढे ही बॅच जी आहे ती आपली 20 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. 20 फेब्रुवारी पासून तुम्ही यामधील लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे ते बघू शकता. कोर्स जॉईन करताना किंवा अन्य पेमेंट वगैरे करताना काही तुम्हाला अडचण येते तर हा आपला हेल्पलाईन नंबर आहे 88 88 99 116 यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे. ते तुम्हाला मदत करतील. थँक्यू.